हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. शरद पवारांना सोडून चूक केली मात्र मी नाराज नाही. भास्कर जाधवांचं स्पष्टीकरण. आपण उघड आणि स्पष्ट बोलतो असाही दावा. उद्धव ठाकरे भास्कर जाधवांशी चर्चा करतील. संजय राऊतांची माहिती. तर उद्धव ठाकरेंना भेटायला आपल्याला अपॉइंटमेंट लागत नसल्याचं भास्कर जाधवांचं प्रत्युत्तर. हिंदीवरून टीका करताना संदीप देशपांडेंची घसरली जीभ. सरकारमधील लोकांचा संदीप देशपांडेंकडून शंठ असा उल्लेख. हक्कभंग आणा किंवा जेलमध्ये टाका. देशपांडे वक्तव्यावर ठाम. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुण्यासह सातारा घाट माथ्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज. नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातून 6160 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू. सकाळच्या तुलनेत 2200 क्युसेकनं विसर्ग वाढवला. एसटी महामंडळाच्या वास्तवावरची श्वेतपत्रिका प्रसिद्ध. बसची कमी संख्या, जुन्या बस, अवैध वाहतूक तोट्याचं कारण. नफ्यात आणण्यासाठी महामंडळाच्या जागा विकसित करणार. सांगलीत वडिलांकडून झालेल्या अमानुष मारहाणीत मुलीचा मृत्यू. नीट परीक्षेत गुण कमी पडल्यानं मुख्याध्यापक असलेल्या वडिलांकडून मुलीला अमानुष मारहाण. उलट उत्तर दिल्यानंतर झालेल्या मारहाणीत मुलीचा मृत्यू. मुंबईत त्वचेचा कॅन्सर असलेल्या वयस्क महिलेला कुटुंबियांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकल्याचा संशय. पोलिसांनी महिलेला केलं रुग्णालयात दाखल. पोलिसांकडून कुटुंबियांचा शोध सुरू. राज्यभरात जिल्हा परिषद शाळांची कमालीची दुरवस्था. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर एबीपी माझाचं विशेष कॅम्पेन. विद्यार्थी जीव मुठीत धरून गिरवतायत शिक्षणाचे धडे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवेघाट पार केल्यानंतर आज सासवड मुक्कामी. संत तुकाराम महाराजांची पालखी आज लोणी काळभोरहून पुढे मार्गस्थ होणार. इराणकडून इस्रायलमधील 3 ते 4 ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ला. दक्षिण इस्रायलमध्ये वीज पुरवठा खंडित. अमेरिका, इस्रायल, इराण युद्धामुळे कच्चं तेल भडकलं. बॅरलचा भाव $80वर. इराणनं होर्मुझची समुद्रधोनी बंद केल्यानंतर आर्थिक आत्महत्या असं अमेरिकेचं मत. आमच्यावर परिणाम होणार नाही, भारताचं स्पष्टीकरण. अभिनेता सलमान खान लग्न का करत नाही याचं कारण आलं समोर. क्षुल्लक कारणांवरून घटस्फोट होतात आणि अर्धी संपत्ती द्यावी लागते. सलमानचं मत. या वयात नव्यानं सुरुवात करायची नसल्याचंही स्पष्ट.